अ, हॅलो विद्यार्थी मित्रांनो. तर इथे आपण एक नवीन चॅप्टर चालू करूयात ऑनलाईनमध्ये, जो की आपण बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहणार आहोत. महाराष्ट्र स्टेट बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू. चॅप्टरचं नाव आहे ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ. या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत की लाईफचं ओरिजिन कसं झालेलं आहे, म्हणजे लाईफ तयार कसं झालं आहे, पृथ्वीवर जे पहिलं लाईफ आलं ते कसं आलं आहे, कसं तयार झालं आहे, आणि मग लाईफचं इव्हॉल्युशन कशाप्रकारे झालं आहे, कशाप्रकारे लाईफ इव्हॉल्व झालं. म्हणजे ज्या प्रकारे आपण जन्माला येतो, जन्माला आलो, आणि जन्माला आल्याच्यानंतर आपण कसं हळूहळू हळूहळू मोठं झालो, तशी जी प्रक्रिया, एक एक्झाम्पल देतो फक्त मी ह्याच्यामध्ये, तसं आपल्याला इथं पाहायचं. समजा पण इथं कन्सेप्ट वेगळी आहे की पृथ्वीवर पहिलं लाईफ कसं ओरिजिन झालं, कसं तयार झालं, आणि त्याचं इव्हॉल्युशन कसं झालं. मग आता इथे तुम्ही पाहू शकता की इव्हॉल्युशन ऑफ लाईफ जे आहे, सॉरी, ओरिजिन ऑफ लाईफ जे आहे, त्या ओरिजिन ऑफ लाईफलाच आपण काय म्हणतो, प्रोटोबायोजिनेसिस. म्हणजे एका वाक्यात उत्तर ह्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की व्हॉट इज प्रोटोबायोजिनेसिस. ओके, तर तुम्ही त्याच्यामध्ये असं लिहू शकता की द प्रोसेस ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ किंवा ओरिजिन ऑफ लाईफ इज कॉल्ड ॲज प्रोटोबायोजिनेसिस. त्याला आपण प्रोटोबायोजिनेसिस म्हणतो. मग आता प्रोटोबायोजिनेसिसमध्ये सर्वात सुरुवातीला आपल्याला दिलं आहे की लिव्हिंग मॅटर जे आहे, लिव्हिंग मॅटर म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे पण काय असतील, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दे शो डिफरंट कॅरेक्टर्स ऑर डिफरंट ॲट्रिब्यूट्स. ते वेगळे वेगळे कॅरेक्टर्स दाखवतात किंवा ॲट्रिब्यूट्स दाखवतात. कुठले कुठले ॲट्रिब्यूट्स किंवा कॅरेक्टर्स दाखवतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स? लिव्हिंग ऑर्गॅनिझम शोज रिस्पॉन्सिवनेस. ओके, दे शोज रिस्पॉन्सिवनेस म्हणजे ते रिस्पॉन्स देतात. आता तुम्ही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहात, तुम्ही लिव्हिंग बिंग्स आहात. मी जर तुम्हाला काही बोललो तर तुम्ही रिस्पॉन्स देता, है ना. ॲनिमल्सला जर आपण काही वेगळ्या प्रकारे बिहेव केलं तर ते रिस्पॉन्स देतात. सो दे गिव्ज द रिस्पॉन्स, दे आर रिस्पॉन्सिवनेस. सेकंड, त्यांची वाढ होते. ओके, त्याच्यानंतर द लिव्हिंग मॅटर शोज मेटाबॉलिझम. चयापचयाची क्रिया त्याच्यामध्ये पाहायला भेटते, कॅटाबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम शोज द एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन्स. त्यांच्यामध्ये एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन्स पाहायला भेटतात आपल्याला. म्हणजे एनर्जीच्या एका फॉर्मचं कन्व्हर्जन दुसऱ्या फॉर्ममध्ये होतं, त्याला एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन्स म्हणतो. आणि हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, दे ऑल्सो शो व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, दॅट इज द रिप्रोडक्शन. तर ते रिप्रोडक्शनसुद्धा दाखवतात आपल्याला. ओके, नंतर पुढे आपण पाहूया की ॲक्च्युली ओरिजिन ऑफ लाईफच्या बाबतीत जर बघायचं गेलं तर हे प्रत्येक वेळेस माणसासाठी खूप मोठा एनिग्मा राहिलेला आहे. एनिग्मा म्हणजे गूढ रहस्य, है ना. बाबा, पृथ्वीवर लाईफ कसं तयार झालं आहे किंवा लाईफ कसं तयार झालं, हा आपल्यासाठी नेहमी गूढतेचा किंवा रहस्याचा प्रश्न राहिला आहे, सगळ्या इंटेलेक्च्युअल लोकांसाठी. मग आता आपल्याकडं वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत. ओके, ॲडव्हान्समेंट आहेत, वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत. बायोकेमिस्ट्री आहे, ॲस्ट्रोबायोलॉजी आहे, जिओग्राफी आहे, मॉलिक्युलर बायोलॉजी आहे, है ना. हे सगळ्या प्रकारच्या आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँचेस आहेत. परंतु एवढ्या ब्रँचेसचे सायंटिस्ट असूनसुद्धा हे सायंटिस्ट क्लिअरली सांगू नाही शकले की ओरिजिन ऑफ लाईफ कशी झाली. ऑल दे वेआर अनेबल टू असर्टन द ट्रूथ अबाउट हाऊ द ओरिजिन ऑफ लाईफ इज टेक्स प्लेस. म्हणजे गूढच आहे, एनिग्माच राहिलेलं आहे, अजून काम चालू आहे याच्यावर. मग ह्याच्यासाठी वेगवेगळ्या थेअरीज लिहिल्या गेलेल्या आहेत की बाबा, पृथ्वीवर पहिला जीव कसा तयार झाला किंवा पृथ्वी कशी तयार झाली, ह्याच्यासाठी वेगवेगळ्या थेअरीज आहेत किंवा काही हायपोथेसिस आहेत, सिद्धांत आहेत, है ना, जे की मांडले गेलेले आहेत की कशाप्रकारे ओरिजिन ऑफ लाईफ झालेलं आहे. मग आता ज्या वेगवेगळ्या थेअरीज आहेत, ओके, त्या थेअरीज आपण पाहूया. तिथं विल सी द डिफरंट थेअरीज ओव्हर हिअर. नाव सी. आता इथं जी पहिली थिअरी आपल्याला दिलेली आहे, द फर्स्ट थिअरी, दॅट इज द थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. म्हणजे ओरिजिन ऑफ लाईफची जी पहिली थिअरी आपण पाहणार आहोत, जी दिली आपल्याला, ती आहे थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. ही थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन काय सांगते ते आपण पाहूया. सो दिस इज द ओल्डेस्ट थिअरी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ.
एक्झामिनेशनमध्ये प्रश्न विचारला गेला तर लक्षात ठेवा की ओरिजिन ऑफ लाईफची ओल्डेस्ट थेअरी कोणती आहे, तर ती आहे थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. ओके, ही ओल्डेस्ट थिअरी आहे. अँड दिस थिअरी इज बेस्ड ऑन द रिलिजियस बिलीफ. ही धार्मिक विश्वासावर बेस असलेली थेअरी होती किंवा थेअरी आहे. अँड दिस थेअरी डू नॉट शो एनी सायंटिफिक प्रूफ. कुठलेही सायंटिफिक प्रूफ ही थेअरी देत नाही. कारण जनरली जिथं रिलिजन आला तिथं सायन्स नसतं किंवा रिलिजनमध्ये सायन्स नसतं. सायन्स अँड रिलिजन मोस्टली वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काही रिलिजन्स असे आहेत जे की सायन्सवर बेस्ड आहेत किंवा सायन्सचे सगळे फॅक्ट सांगतात, नाहीतर सायन्स वेगळं असतं आणि रिलिजन वेगळा असतो. म्हणून ही जी थिअरी आहे दिस इज नॉट शोईंग एनी सायंटिफिक प्रूफ, बट वी कॅन सी दॅट दिस theory state that all living organisms created by the supernatural power. म्हणजे या थेरीनं सांगितलं आहे की सगळे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते एका सुपर नॅचरल पॉवरनं तयार केलेले आहेत. जसं की वेगवेगळ्या रिलिजनमध्ये सांगितलं जातं की माणूस हा जो तयार झाला आहे किंवा पृथ्वीवर जे पण काही आपण तयार झालेलं पाहतो, पृथ्वी ही तयार झालेली असेल ती देवानं तयार केली असं म्हटलं जातं. मग हे कोणत्या थेअरीमध्ये सांगितलं आहे? थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. ओके, नाव नेक्स्ट दुसरी थिअरी जी आहे ती थिअरी आहे कॉस्मोझोइक थेअरी. ती आहे कॉस्मोझोइक थेअरी. तर कॉस्मोझोइक थेअरी किंवा तिचं दुसरं नाव आहे थेअरी ऑफ पॅन्सपर्मिया. ओके, सेकंड थेअरी आहे. मग ही थेअरी आपल्याला काय सांगते की दिस थेअरी ॲडव्होकेट्स दॅट लाईफ डिड नॉट अराईज ऑन द अर्थ प्लॅनेट. ही तर वेगळंच काहीतरी सांगते. ही म्हणते की बाबा प्लॅनेट अर्थवर लाईफ अराईज झालंच नाही. अरे मग अर्थवर जर लाईफ अराईज झालंच नाही तर ते लाईफ आलं कुठून? मग हे सांगते ही थेरी, कॉस्मोझोइक थेरी सांगते की द लाईफ मे हॅव डिसेंडेड टू द अर्थ फ्रॉम अदर प्लॅनेट्स. दुसऱ्याच कुठल्या तरी प्लॅनेटवरून ते जे लाईफ आहे पृथ्वीवर ते आलेलं आहे. आणि मग ते दुसऱ्या प्लॅनेटवरून जे पृथ्वीवर लाईफ आलं तर ते कोणत्या फॉर्ममध्ये आलं आहे बाबा? इन द फॉर्म ऑफ स्पोर्सच्या फॉर्ममध्ये आलं किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमच्या फॉर्ममध्ये आले है ना. म्हणजे दुसऱ्या प्लॅनेटवरून पृथ्वीवर स्पोर्स आलेत किंवा पृथ्वीवर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आले आणि या मायक्रो ऑर्गॅनिझम्सला किंवा स्पोर्सला काय म्हटलंय? कॉस्मोझोआ ऑर पॅन्सपर्मिया है ना. ह्याला काय म्हटलंय? कॉस्मोझोआ किंवा पॅन्सपर्मिया. ॲक्च्युली नासानी आत्ता रिसेंटली आपल्याला असं सांगितलं आहे की अँटार्क्टिका जे आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अँटार्क्टिका, तर अँटार्क्टिकावर बॅक्टेरिया लाईक ऑर्गॅनिझमचे फॉसिल सापडलेले आहेत. ओके, बॅक्टेरिया लाईक ऑर्गॅनिझमचे फॉसिल सापडलेले आहेत आणि हे पीस ऑफ मार्शियन रॉकपासून रिकवर्ड करण्यात आलेले आहेत है ना. म्हणजे रिसेंटली नासानं काय सांगितलं आपल्याला की पीस ऑफ मार्शियन रॉकवरचे बॅक्टेरियासारखे जे फॉसिल्स आहेत ते अँटार्क्टिकावर सापडलेले आहेत. ही झाली सेकंड थिअरी. द सेकंड थिअरीच्या नंतर तिसरी थिअरी आहे. दिस थिअरी इज थिअरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशनची थिअरी, ज्याला आपण बायोजेनेसिससुद्धा म्हणतो. मग ह्या थेअरीनुसार आपण पाहूया काय होते. अकॉर्डिंग टू दिस थिअरी द लाईफ ओरिजिनेटेड फ्रॉम नॉन लिव्हिंग मटेरियल स्पॉन्टेनियसली. ही थिअरी काय सांगते? स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरी काय सांगते की लाईफ जे आहे ते कशापासून तयार झाले? नॉन लिव्हिंग मटेरियलपासून. लाईफ हे नॉन लिव्हिंग मटेरियलपासून तयार झालं आणि ते स्पॉन्टेनियसली तयार झालं, अचानक तयार झालं आहे. परंतु ही जी थिअरी आहे दिस थिअरी वॉज डिस्प्रूव्ड बाय लुईस पाश्चर नावाच्या सायंटिस्टनं ही थिअरी काय केली पोरांनो? डिस्प्रूव्ह केली. मग ह्याच्यानंतर पुढची जी थिअरी आहे ती थिअरी आपण पाहूया, थिअरी ऑफ बायोजेनेसिस. ओके, थिअरी ऑफ बायोजेनेसिस. आता ही थिअरी काय सांगते आपल्याला की दिस थिअरी स्टेट्स दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर ऑलवेज प्रोड्यूस फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लिव्हिंग फॉर्म्स है ना. म्हणजे जे नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तयार झालेले आहेत, सपोज दॅट दिस इज द न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम, तर हा जो आलेला आहे तर प्री एक्झिस्टिंग लाईफपासून आलेला आहे, प्री एक्झिस्टिंग फॉर्मपासून आलेला आहे. म्हणजे अगोदरचाच फॉर्म आहे त्या फॉर्मपासून नवीन लाईफ तयार झालेलं आहे. ओके, सो
फार महत्त्वाची गोष्ट थेरी ऑफ बायोजेनेसिस सांगते की लाईफ इज ऑलवेज प्रोड्यूस्ड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लिव्हिंग फॉर्म्स अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड एज द रिप्रोडक्शन. ह्याला आपण म्हणतो रिप्रोडक्शन. ओके. आता या थेरीनं आपल्याला हे सांगितलं आहे की नवीन लाईफ जे तयार झालं आहे ते प्री एक्झिस्टिंग फॉर्मपासून किंवा अगोदरच्या फॉर्मपासून तयार झालं आहे. म्हणजे जसे आपण तयार झालो आपल्या आईवडिलांपासून तयार झालो, प्री एक्झिस्टिंग फॉर्मपासून. अगोदर स्पर्म होता, ओहम होतं आपल्या पॅरेंट्सचं, आणि त्याच्यापासून त्या दोघांचं युनियन होऊन आपण तयार झालो, है ना. किंवा एक सेल आहे ती डिवाईड झाली, तिच्यापासून 2 सेल तयार झाल्या. तर हे नवीन जे लाईफ तयार व्हायला ते प्री एक्झिस्टिंग फॉर्मपासून आले. परंतु ही जी थिअरी आहे, ही थिअरी आपल्याला असं नाही सांगू शकत की पहिलं लाईफ हे कसं तयार झालं पृथ्वीवर. ही थेरी हे सांगत आहे की नवीन लाईफ जे तयार होतं ते प्री एक्झिस्टिंग लाईफपासून आलं आहे. परंतु बाबा प्रश्न हा आहे की पहिलं लाईफ कसं तयार झालं, मग पृथ्वीवर पहिलं लाईफ आलं कसं, तो प्री एक्झिस्टिंग फॉर्म कोणता होता हे नाही ना सांगू शकत आपण. सो पहिलं लाईफ कसं तयार झालं हे या थेरीला सांगता आलं नाही. ही थिअरी फक्त काय सांगू शकते, द कंटिन्युइटी ऑफ लाईफ. लाईफची कंटिन्युइटीच या थेरीनं फक्त सांगितलेली आहे. परंतु पहिलं लाईफ कसं जन्माला आलं ते या थेरीनं सांगितलेलं नाही. ह्याच्यानंतरचं एक पुढची थेरी आहे केमिकल इव्होल्युशन ऑफ लाईफ. तर ती थेरी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअरसुद्धा करा. आणि हे चॅनल फक्त आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डसाठी काही चॅप्टर्स ऑनलाईन घेण्यासाठी आपण करत आहोत. रिस्पॉन्स चांगला भेटला तर सगळे चॅप्टर आपण ऑनलाईन घेण्याचा प्रयत्न करू.